नमस्कार. आजच्या आपल्या या चर्चेत स्वागत आहे. आज आपल्यासमोर एका कादंबरीतील 2 उतारे आहेत आणि हे उतारे म्हणजे थेट आपल्याला एका घनदाट जंगलात घेऊन जातात. हो, आणि तेही एका पावसाळी रात्रीच्या अंधारात. अगदी. कल्पना करा, काही लोक तिथे 10 दिवसांपासून अडकून पडले आहेत, मदतीची वाट पाहत. अशा परिस्थितीत आशा हळूहळू संपत जाते आणि भीती वाढते. बरोबर. आणि नेमकं अशाच वेळी त्यांच्यासमोर एक अनपेक्षित संकट उभं ठाकतं. आज आपण ह्याच प्रसंगाचा आणि त्या दडलेल्या रहस्याचा सखोल वेध घेणार आहोत. हो, कारण ही फक्त एक जगण्या-मरण्याची गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. ही ओळख, विश्वास आणि विश्वासघात यांची एक गुंतागुंतीची कहाणी आहे. चला, मग हे प्रकरण उघडून बघूया. हो. आणि या उतार्यांमधलं जे वातावरण आहे ते अगदी सुरुवातीपासूनच खूप तणावपूर्ण आहे. म्हणजे 10 दिवसांची प्रतीक्षा ही काही साधी गोष्ट नाही. नाहीच. माणसाचं मनोधैर्य खचू लागतं. ते महाराजांची वाट पाहत आहेत. त्यांना एक दृढ अपेक्षा आहे की महाराज येतील आणि त्यांना ह्या संकटातून बाहेर काढतील. पण प्रत्येक दिवस त्यांची आशा कमी करत जातो, की नाही? अगदी. आणि अनिश्चितता वाढवतो. पुढे काय होणार, मदत येईल की नाही, या विचारांनीच ती माणसं अर्धमेली झाली असतील. कथेची सुरुवातच याच मानसिक तणावाच्या बिंदूवर होते. बरोबर. कथेची सुरुवात होते सखाराम आणि सावित्री यांच्या संवादाने. त्यांना कुणीतरी दादा येऊन भेटेल असं सांगितलं गेलं होतं, पण 10 दिवस झाले त्याचा काही पत्ता नाही. इथे मला सखारामचं पात्र खूपच मनोरंजक वाटतं. म्हणजे बघा, एका बाजूला परिस्थितीची निराशा आहे, हो, पण दुसऱ्या बाजूला त्याच्या महाराजांवरचा विश्वास. हो, तो आढळ आहे. हो, तो म्हणतो की महाराजांशी आपला संबंध खूप जवळचा आहे, ते नक्कीच मदत पाठवतील. ही श्रद्धा आहे की निव्वळ भोळेपणा, असं वाटून जातं नाही का? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण त्या काळात अशा परिस्थितीत श्रद्धा ही फक्त एक भावना नव्हती. तर ते एक जगण्याचं साधन होतं. जेव्हा तुमच्याकडे दुसरे कोणतेही पर्याय नसतात, तेव्हा एका मोठ्या शक्तीवर किंवा नेत्यावर विश्वास ठेवण्याने तुम्हाला एक मानसिक बळ मिळतं. अच्छा. सखारामचा विश्वास हा त्या संपूर्ण गटाला एकत्र बांधून ठेवणारी एक शक्ती आहे. म्हणजे जर त्याचाच विश्वास डळमळला तर त्यांच्यासोबत असलेल्या त्या 10 हत्यारी माणसांचं मनोधैर्यही खचेल. त्यामुळे त्याचा विश्वास हा केवळ वैयक्तिक नाही, तो त्या गटासाठी आवश्यक आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या श्रद्धेची परीक्षाच घेतली जाते. अगदी. एका बाजूला महाराज मदत करतील हा विश्वास, आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष परिस्थिती ज्यात मदत आलेली नाही. आणि याच विचारात ते ठरवतात की बारीवाड्याच्या दुर्गाचं दर्शन घेऊन झोपी जाऊ. हो, संकटाच्या काळातही देवाकडे धाव घेणं हे त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल खूप काही सांगून जातं. बरोबर. हो, पण हे केवळ धार्मिकतेचं लक्षण नाही. हे एका अर्थी शरणागती पत्करण्यासारखं आहे. शरणागती म्हणजे जेव्हा मानवी प्रयत्न अपुरे पडतात, तेव्हा आपण दैवी शक्तीकडे वळतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सखारामच्या बोलण्यातून हे स्पष्ट होतं की हा संघर्ष व्यक्तिगत नाही. हां, तो गावासाठी म्हणतो. हो, गावासाठी आणि 12 वाड्यांचं दुःख संपवण्यासाठी. म्हणजे ते एका मोठ्या लढ्याचा भाग आहेत. त्यांचा हा त्याग, ही प्रतीक्षा, हे सगळे एका मोठ्या ध्येयासाठी आहे. त्यांना फक्त स्वतःचा जीव नाही वाचवायचा नाही, त्यांना एका समाजाचं भविष्य घडवायचं आहे. आणि या सगळ्या नाट्यमय प्रसंगासाठी त्यांनी जे स्थळ निवडलंय तेही तितकंच महत्वाचं आहे. ते पुरातन मंदिर, हो ना? हो, एक अशी जागा जी खरं तर सुरक्षित वाटायला हवी, पण कधीकधी जिथे आपण सर्वात सुरक्षित असतो तिथेच धोका सर्वात जवळ आलेला असतो. अगदी. आणि तो धोका एका अनपेक्षित आवाजाच्या रूपात येतो. सखाराम विचार करत असतो की हे देऊळ इतकं जुनं आहे, शिवाजी महाराजांसारख्या शिवभक्ताने याची डागडुजी का केली नसेल? आणि त्याच शांततेचा भंग करत मंदिराबाहेरून एक जीवघेणी भयानक डरकाळी ऐकू येते. बाप रे. आत्तापर्यंत जो संघर्ष मानसिक पातळीवर होता, तो आता प्रत्यक्ष शारीरिक धोक्याच्या रूपात त्यांच्या दारात उभा राहतो. ती एक डरकाळी सगळं चित्रच बदलून टाकते. सखाराम, जो एक योद्धा आहे, तो क्षणार्धात दचकून उभा राहतो, कमरेची तलवार उपसतो. आणि महादेवाच्या पिंडीला नमस्कार करतो. हो, आणि मनातल्या मनात प्रार्थना करतो. त्याचं ते वाक्य माझ्या मनाला खूप भिडलं. कुठलं? तो म्हणतो, माझ्या देवा, गावासाठी आम्ही जीवावरचा खेळ खेळतोय, तू काय पदरात टाकशील ते खरं. खरंय. या एका वाक्यात त्याचं धैर्य, त्याचा निस्वार्थ भाव आणि त्याची निष्ठा सगळं काही दिसतं. बरोबर. इथे वाघाचं प्रतीक खूप विचार करण्यासारखं आहे. म्हणजे वाघ हा एक उघड धोका आहे.
तो थेट समोरून येतो. पण हे लोक ज्या परिस्थितीत अडकले आहेत त्यात एक लपलेला धोका सुद्धा आहे. तो म्हणजे? राजकीय धोका, मदतीतील दिरंगाई, संभाव्य विश्वासघात. अच्छा. जंगलातील धोका हा प्रामाणिक असतो, तो जसा आहे तसा दिसतो. पण माणसांच्या मनातले डावपेच, राजकारण ते लपलेले असतात. म्हणजे लेखक वाघाचं प्रतीक वापरून असं काही सुचवत आहेत का? मला तरी असं वाटतं की कधीकधी उघड दिसणारा धोका म्हणजे हा वाघ, हा लपलेल्या धोक्यापेक्षा म्हणजे राजकीय डावपेचांपेक्षा कमी घातक असतो. हां, खूपच वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे सखाराम वाघाशी लढायला तयार आहे, पण ज्यांच्या मदतीवर तो अवलंबून आहे त्यांच्याकडनं वेळेवर मदत न मिळणं हा खरा मोठा धोका आहे. आणि यानंतरचं वर्णन तर अंगावर काटा आणणार आहे. सखाराम मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर येतो पावसाळी रात्र, झाडांवरून टपकणारं पाणी, आणि त्या शांततेत पुन्हा एकदा वाघाची डरकाळी घुमते. त्याला तो वाघ झुडपातून बाहेर येताना दिसतो. हो, आणि इथे लेखकाने एका योद्ध्याच्या मनातील भीतीचं अप्रतिम चित्रण केलं आहे. तो शूर आहे, पण मृत्यूसमोर दिसल्यावर कोणाची गाळण उडते. त्या वाघाचं भयानक रूप पाहून त्याचे हातपाय कापू लागतात, हृदयाचे ठोके वाढतात. तो एक योद्धा असूनही त्या क्षणी तो एक सामान्य माणूस बनतो. हो, जो मृत्यूला घाबरतो तो हळूहळू मागे सरकू लागतो. ही मानवी प्रतिक्रिया त्याच्या पात्राला अधिक खरी बनवते. आणि इथेच येतो कथेतील सर्वात मोठा आणि अनपेक्षित क्षण. सखाराम भीतीने मागे सरकत असताना मागून कुणीतरी जोरानं ओरडतो. तो मागे वळून पाहतो तर ती सावित्री असते. हो, पण मला इथे एक प्रश्न पडतो. सखाराम त्या घाबरलेल्या अवस्थेत सावित्रीकडे पाहतो आणि तिला एक विचित्र प्रश्न विचारतो. कोणता? तो विचारतो, खरं सांगा बाईसाहेब, तुम्ही कोण आहात? ह्या वाघाला कोणी मारलं? हा प्रश्नच कथेचा केंद्रबिंदू आहे. बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ काय? त्याला स्वतःवर विश्वास नाहीये की त्याने वाघाला मारलं असेल, की त्याला हे अशक्य वाटते की सावित्रीसारख्या स्त्रीने हे केलं असेल? तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे. हा प्रश्न सखारामच्या गोंधळलेल्या मानसिक स्थितीचं प्रतीक आहे. तो मृत्यूला सामोरा जायला तयार होता, पण त्याला जे दिसतंय ते त्याच्या अपेक्षेच्या पूर्णपणे बाहेरचं आहे. ज्या वाघाने त्याला घाबरवलं होतं, तो वाघ निश्चित पडला आहे, मारला गेला. हो, हे कसं झालं, कोणी केलं हे त्याला कळत नाहीये. त्याच्या मनात पहिला विचार हा नाही येत की सुटलो, तर हा येतो की हे घडलं कसं. आणि म्हणून तो विचारतो, तुम्ही कोण आहात? हो, त्याचा हा प्रश्न केवळ सावित्रीला नाही तर त्या संपूर्ण परिस्थितीला आहे. हो, आणि या एका प्रश्नाने कथेतील शक्तीचं संतुलन म्हणजे पॉवर डायनामिक पूर्णपणे बदलून जातं. अगदी. जो पुरुष म्हणजे सखाराम आतापर्यंत संरक्षक म्हणून उभा होता, तो आता गोंधळलेला आहे, प्रश्न विचारतोय. आणि जी स्त्री सावित्री असहाय्य वाटत होती, तिच्याकडे आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. त्या काळात एका पुरुषासाठी, एका योद्ध्यासाठी, एका स्त्रीला स्वतःपेक्षा जास्त सक्षम मानणं किती सोपं किंवा कठीण गेलं असेल. ही खूप मोठी मानसिक उलथापालथ आहे. त्या काळातील समाज रचनेत पुरुषाची भूमिका रक्षकाची होती. सखाराम ही तीच भूमिका बजावत होता. पण एका क्षणात त्याला कळतं की खरी शक्ती कुठेतरी दुसरीकडेच होती, जी त्याला दिसली नाही. ज्या स्त्रीला तो संरक्षण देण्याची जबाबदारी मानत होता, कदाचित तिनेच त्याचं संरक्षण केलं आहे. ही जाणीव त्याच्या पुरुषी अहंकाराला आणि त्याच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला धक्का देणारी आहे. आणि ह्या प्रश्नानंतर सावित्रीचं जे रूप दिसतं ते तर अकल्पनीय आहे. हो, सखारामचा प्रश्न ऐकून ती गंभीर होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक सिंहस्थ हास्य उमटतं. जणू काही ती सिंहासारखीच आहे, जिला पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण आहे. हो, आणि ती सखारामला म्हणते, घाबरू नका भाऊ. आणि मग ती तिची खरी ओळख सांगते, जी ऐकून सखारामच्या पायाखालची जमीनच सरकते. तो क्षण या कथेचा केंद्रबिंदू आहे, कारण ती ओळख केवळ एक नाव नाही, तर ती एक राजकीय भूकंप आहे. ती सांगते, मी सावित्री उर्फ सारू येसाजीराव शिर्के, आदिलशाहीचे नेकजात सरदार राजे येसाजीराव शिर्क्यांची एकुलती एक मुलगी. बस, ही एक प्रचंड मोठी कलाटणी आहे. विचार करा, ज्या सरदार शिर्के यांच्या मदतीची ते 10 दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होते, त्यांचीच मुलगी सावित्रीच्या रूपात इतके दिवस त्यांच्या सोबत होती. पण धक्का इथेच संपत नाही. ती आदिलशाहीचे नेकजात सरदार यांची मुलगी आहे. आणि त्या काळात मराठ्यांसाठी आदिलशाही म्हणजे शत्रुपक्ष. बरोबर.
त्यामुळे शिर्के घराणं जरी नात्याने जवळचं असलं तरी त्यांची निष्ठा आदिलशाहीशी होती. म्हणजे देवारे, ज्यांच्या मदतीची अपेक्षा होती तेच शत्रुपक्षाचे सरदार आहेत. आणि त्यांची मुलगी गुप्तपणे त्यांच्या सोबत आहे. हा विश्वासघाताचा किती मोठा स्तर आहे. तिने तिची खरी ओळख का लपवली असेल? तिचा खरा हेतू काय आहे? ती त्यांच्या बाजूने आहे की विरोधात? एका क्षणात सखाराम समोरील धोका वाघापेक्षा 1000 पटीने मोठा आणि गुंतागुंतीचा झालाय. बरोबर. आता हा संघर्ष केवळ जगण्या मरण्याचा राहिलेला नाही. यात आता राजकारण, निष्ठा, कौटुंबिक संबंध आणि विश्वासघात यांसारखे अनेक पैलू जोडले जातात. सारू उर्फ सावित्री ही मित्र आहे की शत्रू? ती वडिलांच्या विरोधात जाऊन महाराजांना मदत करत आहे का? की हा आदिलशाहीचाच एखादा डाव आहे? म्हणजे सखानाम आणि त्याच्या साथीदारांसाठी आता प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावा लागणार आहे. हो, कारण आता बोका बाहेरच्या जंगलात नाही तर त्यांच्या स्वतःच्या गटात असू शकतो. आणि ती स्वतःच म्हणते की माझ्या साऱ्या जीवनाची कथा मी तुम्हाला सांगेन. आणि या एका वाक्याने कथेला एक पूर्णपणे नवीन दिशा मिळते. आता हा संघर्ष फक्त वाघाशी नाही तर माणसांच्या मनातल्या रहस्यांशी आणि त्यांच्या निष्ठेशी आहे. अगदी. तिची ओळख उघड झाल्याने कथेची दिशाच बदलून जाते. एका स्त्रीच्या रूपातील एक योद्धा, एका मित्राच्या रूपातील एक अज्ञात व्यक्ती आणि एका शत्रूच्या रूपातील एक संभाव्य तारणहार, अशी अनेक रूपं एकाच व्यक्तीत एकत्र येतात आणि कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण एका लपून बसलेल्या गटाच्या संघर्षापासून सुरुवात केली जो मदतीच्या प्रतीक्षेत होता. त्यांच्या मानसिक तणावातून आणि अढळ श्रद्धेतून आपण पुढे गेलो. त्यानंतर वाघाच्या हल्ल्याच्या भीतीनं भरलेल्या एका थरारक क्षणातून गेलो आणि शेवटी एका अशा धक्कादायक सत्यापर्यंत पोहोचलो ज्यामुळे कथेचा संपूर्ण रोखच बदलला. बरोबर. ही कथा आपल्याला दाखवते की जे वरून दिसतं ते नेहमीच खरं नसतं, की नाही? अजिबात नाही. सखारामसाठी सावित्री एक सामान्य स्त्री होती, पण ती एक प्रशिक्षित योद्धा निघाली. शिर्के मदतीला येतील ही आशा होती, पण ते शत्रुपक्षाचे सरदार आहेत हे सत्य समोर आलं. खरा धोका आणि खरी शक्ती दोन्हीही अनपेक्षित ठिकाणी लपलेली असू शकते. मला वाटते ही कथा शौर्याच्या पारंपरिक व्याख्येलाही आव्हान देते. कसं? म्हणजे सखारामचं तलवार उपसून वाघासमोर उभं राहणं हे शौर्य आहेच, पण सारवचं तिची ओळख लपवून योग्य वेळेची वाट पाहून एका मोठ्या धोक्याला एकटीनं सामोरं जाणं, हे एका वेगळ्या प्रकारचं अधिक धोरणात्मक शौर्य आहे. बरोबर. आणि ही कथा आपल्यासमोर एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. सारव तिची कहाणी सांगणार आहे, पण त्या कहाणीत काय असेल? हा मोठा प्रश्न आहे. युद्ध आणि राजकारणाच्या त्या काळात आपलं कोण आणि परकं कोण हे नक्की कसं ठरवलं जात असेल? निष्ठा हे व्यक्तीशी असते, कुटुंबाशी असते की एका मोठ्या ध्येयाशी असते? हो, सारव तिच्या वडिलांशी म्हणजे कुटुंबाशी निष्ठावान आहे की महाराजांच्या ध्येयाशी? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या परिस्थितीत विश्वास कोणावर ठेवावा? सखारामने आता सारववर विश्वास ठेवावा का? तिच्या शब्दांवर की तिच्या घराण्याच्या इतिहासावर? बरोबर. अगदी. कदाचित जंगलातील त्या वाढापेक्षाही मोठा धोका माणसांच्या मनात लपलेल्या रहस्यांमध्ये आणि त्यांच्या गुंतागुंतीच्या निष्ठेमध्ये असतो. जेव्हा मैत्री आणि शत्रुत्व यांच्यातली रेषा पुसट होते तेव्हा माणसाची खरी कसोटी लागते. विश्वास आणि ओळख यांचं खरं स्वरूप काय, हा एक मोठा विचार ही कथा आपल्या मनात सोडून जाते, ज्याचं उत्तर शोधणं हे त्या पात्रांसाठी आणि आपल्यासाठीही एक आव्हान आहे.